माघ पौर्णिमेला आपल्याला या ठिकाणी फक्त एक दिवा लावायचा आहे। यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील, सुखाची प्राप्ती होईल आणि प्रगती होईल। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। 12 फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमा आहे। माघ पौर्णिमेचा उपवास देखील आपल्याला 12 तारखेला करायचा आहे। ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी ही पूजा 12 तारखेला करायची आहे। बघा, मंगळवारी संध्याकाळी ही पौर्णिमा चालू होत आहे आणि 12 तारखेला बुधवारी ही पौर्णिमा संध्याकाळी 7:22 संपणार आहे। त्यामुळे तुम्ही 7:30 वाजेच्या आतमध्ये किंवा 7:30 वाजेपर्यंत तुमचं सत्यनारायण पूजा हे करू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला जे पण काही उपाय करायचे असतील ते उपाय देखील आपण बुधवारी 12 फेब्रुवारीला करायचे आहेत। उपवास ज्यांना धरायचा असेल त्यांनी देखील उदय उगवत्या तिथीनुसार 12 फेब्रुवारीला उपवास करायचा आहे। बघा, हिंदू धर्मात पौर्णिमेला खास महत्त्व आहे। हा दिवस शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो। महाकुंभाच्या वेळी या पौर्णिमेचे महत्त्व आणखीन वाढले आहे। या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे आणि पवित्र नदीमध्ये गंगा स्नान करण्याला देखील महत्त्व आहे। या दिवशी अंघोळीच्या पाण्यात आपण थोडंसं गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे। गंगाजल नसेल तर थोडंसं आपल्याला गोमतीर पाणी टाकायचं आहे आणि याने अंघोळ करायची आहे। त्याचप्रमाणे बघा, आपल्याला या दिवशी या एका ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामुळे आपल्या सर्व अडचणी ह्या दूर होतात। या दिवशी जर का आपण हे उपाय केले तर आपल्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळते आणि असाच एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। पौर्णिमा तिथी खास करून माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी आपल्याला देवीला कमळाची फूल आणि नारळ देखील अर्पण करायचं आहे। असं केल्याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते। बघा, पौर्णिमा खास करून माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा करू शकतात, उपाय देखील तुम्ही करू शकतात। या दिवशी माता लक्ष्मीला तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ आवर्जून प्रज्वलित करायचा आहे। घराच्या बाहेर असलेल्या तुळशी समोर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। बघा, आपण जो उपाय करणार आहोत हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे। जाताना एक तांब्याभर पाणी घेऊन जा, त्यात थोडंसं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। तिथे गेल्यावर तुम्ही खाली एखादं पान ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा, थोड्याशा तांदूळ ठेवा, त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। जे तुम्ही पाणी नेलेलं आहे ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला गोल प्रदक्षिणा घालत 7 वेळा गोल प्रदक्षिणा घालत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्हाला म्हणायचं आहे। बघा, पिंपळाच्या झाडाला पौर्णिमेच्या दिवशी खास महत्त्व आहे। या झाडात भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मा वास करतात। असं मानलं जातं माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला थोडे दूध मिसळलेले पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येते। आपल्या जीवनात जेही काही संकट असतील, ज्याही काही समस्या असतील त्या दूर होतात आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते। आपल्या सर्व अडचणी देखील दूर होतात। त्याचप्रमाणे आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी 11 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे। त्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधायच्या आहे आणि त्या माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायच्या आहे। यानंतर ह्या तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवायचे आहे। असं केल्याने देखील आपल्या आर्थिक समस्या ह्या दूर होतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।